महाशिवरात्री ही केवळ एक रात्र नाही, ही जागृतीची, तपस्येची आणि आत्मचिंतनाची रात्र आहे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला फार मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. ही रात्र भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. पण प्रश्न असा आहे, महाशिवरात्री का साजरी केली जाते? यामागे अनेक पौराणिक, आध्यात्मिक आणि योगिक कारणे आहेत. पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. माता पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी अतिशय कठोर तपस्या केली होती. त्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी पार्वतीला अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं. म्हणूनच हा दिवस वैवाहिक सुख, समर्पण आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा भयंकर हलाहल विष बाहेर आलं, तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात आली. ते विष नष्ट करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. महाशिवरात्री ही त्याग, संरक्षण आणि करुणेची आठवण करून देणारी रात्र आहे.